नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळींपासून खूप पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत। कुठलेही तांदूळ ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ घ्यायचे आहेत। आता यामध्ये त्याच वाटीने मोजून पाव वाटी चण्याची डाळ घातली आहे। यानंतर पाव वाटी सालासकटची मुगाची डाळ घेतली आहे। पाव वाटी इथे मी उडदाची डाळ घेतली आहे। यानंतर पाव वाटी पिवळी मुगाची डाळ घेतली आहे। इथे तुम्ही याऐवजी मसूरची डाळ पाव वाटी घेऊ शकता किंवा पाव वाटी तुरीची डाळ घेऊ शकता। ज्या डाळी तुमच्याकडे असतील त्या इथे तुम्ही पाव वाटी यामध्ये घातल्या तरी चालेल। सगळ्या डाळी मिळून 1 कप असं साहित्य आहे। तर 1 वाटी आपण तांदूळ घेतले आणि सगळ्या डाळी मिळून 1 वाटी असं 2 वाटी हे सगळं साहित्य घेतले। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात। इथे 3 वेळा धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आहे। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 तासासाठी ह्या डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या। त्या झाकून मी भिजत ठेवते। सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवल्या आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल। तर या डाळी मी रात्रभर भिजत ठेवल्या होत्या आणि आता पहा या छान अशा सॉफ्ट झाल्यात। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 बॅचेसमध्ये हे वाटून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। याच्यातलं पाणी निथळून काढून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्ध यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर थोडंसं आलं घातलं आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता यातलंच पाणी घालायचं आहे। आपण डाळी स्वच्छ धुवून मग यामध्ये पाणी घातलं होतं, त्यामुळे हेच पाणी इथे मी वापरते आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलं। तर इथे मी सगळं डाळ तांदूळ 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलं। पहा अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना कमी पाणी घालायचं आहे। तर हे असं हवं आहे आपल्याला। आता हे आपल्याला पीठ 3 ते 4 मिनटं असं छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हलकं होईल आणि आपली रेसिपी जाळीदार व्हायला मदत होईल। तर पहा हे असं फेटून घेतलं मी। पाहू शकता असं हलकं झालं पीठ। तर हे छान फेटून घेतल्यानंतर आपलं हे पीठ तयार आहे। तर याचे आपण आज डोसे बनवणार आहोत। नेहमीच्या डोशाच्या पिठाप्रमाणेच हे आपल्याला करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। मीठसुद्धा मिक्स करून घेऊया। हे डोसे बनवताना आपण दही वापरलेलं नाही आहे किंवा इनो सोडासुद्धा वापरत नाही आहोत, त्यामुळे खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। हे पीठ तयार आहे, आपण बाजूला ठेवूया आणि डोस्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे। यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि यानंतर इथे मी 1 चमचा दही घातलं आहे आंबटपणासाठी। दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा थोडीशी चिंच घातली तरी चालेल आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। फोडणीसाठी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। फोडणी तयार आहे। ही फोडणी आता चटणीवरती घालूया। या फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच खमंग होते आणि दिसायला सुद्धा छान दिसते। तर ही चटणी तयार आहे। चटणी तयार आहे। आता आपण डोसे तयार करूया। तर इथे मी डोसा तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता। याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। खूप कमी तेलामध्ये होणारा असा हा नाश्ता आहे। तर सगळ्या तव्याला व्यवस्थित असं ब्रशने मी तेल लावून घेते। आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे।
तर अगदी हलक्या हाताने असा हा डोसा पातळ पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे छान कुरकुरीत होईल. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावल्यानंतर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. हे पीठ तुम्ही तयार करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2 दिवस अगदी व्यवस्थित राहतं. जे कधीही तुम्हाला डोसा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही त्यापासून झटपट डोसा तयार करू शकता. तर इथे पहा कुरकुरीत झाला आहे डोसा, ब्राऊन रंग दिसायला लागला आहे. काढून घेऊया. अगदी जाळीदार असा डोसा तयार झाला आहे. इथे मी आणखी एक डोसा बनवून घेते. तर डोसा पसरवून घेतला आहे. वरून ड्राय झाल्यानंतर तेल लावून घेतलं आणि नंतर आता हा क्रिस्पी करून घेऊया. खूप मस्त कुरकुरीत असे हे डोसे होतात. इथे जी आपण चटणी बनवली त्याबरोबर हे डोसे मी सर्व करते. अगदी मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.